मॉर्निंग फ्रेंड्स, मी सुमन हायस्कूल बारामधून तेजल जरीवाला. इयत्ता 9वीसाठी आज आपण पहिली पोएम शिकणार आहोत, द रिव्हर, जी लिहिली गेली आहे कॅरोलिन ॲन बॉवेल्सद्वारा. द रिव्हर ही कविता लिहिली गेली आहे कॅरोलिन ॲन बॉवेल्सद्वारा, पण त्यांचं लग्नानंतरचं नाव होतं कॅरोलिन रॉबर्ट साउथेक. ज्या इंग्लिश पोएट होत्या आणि ज्यांचा जन्म झाला आहे 1786मध्ये आणि त्यांचा मृत्यू झाला 1854मध्ये. त्यांनी रॉबर्ट यांना त्यांच्या कामात खूप मदत केली होती. कॅरोलिन यांचा जन्म विद्यार्थी मित्रांनो बकलँड जवळ असलेल्या लेमिंग्टन इथं झालं होतं. त्या एकट्याच चाइल्ड होत्या आणि त्यांचे जे पप्पा होते ते ईस्ट इंडिया कंपनीमध्ये काम करत होते. ॲन बर्ड, जे 1753मध्ये त्यांचा जन्म झाला होता आणि 1817मध्ये त्यांचा मृत्यू देखील झाला होता. त्यांचे जे पप्पा होते त्यांनी रिटायरमेंटनंतर एक कॉटेज घेतलं होतं जिथं ते समर वॅकेशन स्पेंड करत होते आणि तिथंच ते राहत होते. पण खूप लहान वयात ॲन कॅरोलिन यांच्या पप्पांची डेथ झाली होती आणि म्हणून त्या त्यांच्या अंकलच्या घरी राहत होत्या. विद्यार्थी मित्रांनो, कॅरोलिन ह्या इंग्लिश पोएट तर होत्याच, पण त्यांना सगळ्यात जास्त नेचरविषयी प्रेम जर झालं असेल तर ते का माहिती आहे? कारण की त्यांचे पप्पा जे होते ते नेव्हीमध्ये कॅप्टन होते आणि त्याच्यामुळे त्यांच्या मोस्ट ऑफ समर वॅकेशन जर कुठं स्पेंड होत असतील तर कुठल्या तरी सी शॉरवर किंवा खूप लहान अशा कॉटेजमध्ये की जिथं खूप पाणी असेल. आणि त्यांनी आयुष्याचे खूप असे उतार चढ पाहिले होते की ज्याच्यामुळे त्यांनी ही जी आपण पोएम शिकणार आहोत द रिव्हर ती लिहिलेली होती. साऊथर्ली हे जे होते हे त्यांचे खूप चांगले मित्र होते आणि कॅरोलिन त्यांना पोयम लिहून देत होत्या आणि त्या पोयम्स रॉबिन हुड हे जे होते हे कॅरी करत होते आणि नंतर हळूहळू त्या पोयम पब्लिश करण्यात देखील त्यांना मदत करत होते. त्यानंतर त्यांच्या सेकंड वाईफ म्हणून त्यांनी त्यांच्याशी लग्न केलं, रॉबर्टशी त्यांनी लग्न केलं आणि नंतर त्यांनी खूप पोयम्स लिहिल्या ज्यात चर्चयार्डविषयी होतं, मग टेल्स ऑफ द फॅक्टरीजविषयी होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेचरविषयी होतं की जी आपण पहिली पोयम आज शिकणार आहोत द रिव्हर. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात आधी आपण ही पोयम कशी गायली जाईल त्याचं रसस्वाद घेऊया आणि नंतर पोयम चालू करूया. River, little river, bright you sparkle on your way. O'er the yellow pebbles dancing, through the flowers and foliage glancing. Like a child at play, like a child at play, like a child at play. Oh river. River, swelling river, on you rush through rough and smooth. Louder, faster, brawling, leaping, over rocks by rose banks sweeping. Like impetuous youth, like impetuous youth, like impetuous youth, oh river. River, brimming river, broad and deep and still as time, seeming still yet still in motion, tending onward to the ocean. Just like mortal prime, just like mortal prime, just like mortal prime, oh river. River, headlong, 'long, 'long river, down you dash into the sea. Like impetuous youth, like impetuous youth, like impetuous youth, oh river. River, river, headlong river, down you dash into the sea. Like impetuous youth, like impetuous youth, like impetuous youth, oh river. River, river, headlong river, down you dash into the sea.
See that line hath never sounded, see that sail hath never rounded. Like eternity, like eternity, like eternity, oh river. मित्रांनो, ह्या कवितेत 4 स्टँझा आहेत आणि प्रत्येक स्टँझा आयुष्यातील एक टप्पा आपल्याला दाखवून जात आहे. पहिला जो स्टँझा आहे तो चाइल्डहूड दाखवतो आहे, जेव्हा दुसरा स्टँझा तुम्हाला शिकवतो आहे यूथविषयी. तिसऱ्या स्टँझामध्ये तुम्हाला सांगितलं गेलं आहे, शिकवलं गेलं आहे ग्रोन अप मॅनविषयी. तर चौथ्यामध्ये डेड मॅन, मेलेल्या माणसाविषयी शिकवलं गेलं आहे. चला तर पोयम चालू करूया. रिव्हर रिव्हर लिटल रिव्हर, नदी नदी लहान नदी, ब्राईट यू स्पार्कल ऑन युअर वे. तू तुझ्या रस्त्यातच किती छान चकाकत चाललेली आहेस. ओव्हर द येल्लो पेबल्स डान्सिंग. पेबल्स म्हणजे विद्यार्थी मित्रांनो गारगोटी. त्या गारगोटीवरनं खूप छान असं तू डान्स करत वाहत आहेस. थ्रू द फ्लावर्स अँड फोलिएज ग्लॅन्सिंग. थ्रू द फ्लावर्स म्हणजे फुलांमधून आणि लहान लहान अशा झाडांच्या पानांमधून देखील तू वाहत चाललेली आहेस. लाईक अ चाइल्ड प्ले, जसं एक लहान बाळ खेळत असतं. जशी लहान बाळाला कुठल्याही गोष्टीची चिंता नसते, तो फक्त आणि फक्त खेळण्यात लक्ष देतो, त्याप्रमाणे नदी, तू देखील एका लहान बाळासारखी फक्त चकाकत आहेस. त्या गारगोटींवर खेळत आहेस, त्या फ्लावर्समधनं त्या झाडांना तू पाहत आहेस. रिव्हर रिव्हर स्वेलिंग रिव्हर, नदी नदी मोठी होत चाललेली नदी. ऑन यू रश थ्रू रफ अँड स्मूथ. रश म्हणजे धावत जाणे. जेव्हा तू वाहत चाललेली आहेस तेव्हा तुला ह्या गोष्टीची देखील काळजी नाही आहे की तू ज्या रस्त्याने जात आहे तो रस्ता खडबडीत आहे की सपाट आहे. लाऊडर फास्टर ब्रॉलिंग लिपिंग. लाऊडर म्हणजे विद्यार्थी मित्रांनो खूप जोरात, फास्ट म्हणजे खूप घाईने, ब्रॉलिंग म्हणजे खळखळ वाहने आणि टू लीप म्हणजे झेप घेणे. नदी, तू खूप जोरात, खूप घाईने, तू खूप खळखळ वाहत आणि झेप घेत तिथून जात आहेस. ऑन ओव्हर रॉक्स, तू दगडावरून. बाय रोज बँक्स, त्या छान अशा गुलाबाच्या तीरावरून. रिव्हर बँक म्हणजे जिथं गुलाब आहेत त्या नदीच्या किनाऱ्यावरून. स्वीपिंग, धूळ साफ करत. लाईक इम्पेटियस यूथ, जसं खूप घाई असलेला युवान असतो त्याच प्रकारे तू देखील खूप घाईने, खूप जोरात अशी झेप घेत, मोठी होत एका जागेवरून दुसऱ्या जागेवर वाहत चाललेली आहेस. विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या स्टँझामध्ये लेखकांनी यूथविषयी, तरुण अवस्थेविषयी सांगितलेलं आहे की तरुण अवस्थेत असलेली व्यक्ती कुठल्याही गोष्टीचा विचार कधीही करत नाही. कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी तो नेहमी तयार असतो. म्हणून आपल्या लाईफच्या दुसऱ्या स्टेजविषयी ह्या कवितेत, ह्या स्टँझेमध्ये सांगितलं गेलेलं आहे. रिव्हर रिव्हर ब्रीमिंग रिव्हर, नदी नदी ओसंडून जाणारी नदी. ब्रॉड अँड डीप अँड स्टील ॲज टाईम. ब्रॉड म्हणजे खूप अशी मोठी, विशाल. अँड डीप म्हणजे तितकीच खोल असलेली. अँड स्टील ॲज टाईम, आणि तरी देखील नदी तू किती शांत आहेस. सीमिंग स्टील ॲट स्टील इन मोशन. सीमिंग स्टील, वरून पाहिलं तर तू एकदम शांत दिसत आहेस. ॲट, पण तरी देखील. स्टील इन मोशन, पण मला माहिती आहे तुझी गती चालूच आहेस, तू कुठंतरी जात आहेस. टेंडिंग ऑनवर्ड टू द ओशियन. विद्यार्थी मित्रांनो, टू टेंड म्हणजे एका दिशेकडे जाणे.
ऑनवर्ड म्हणजे पुढे आणि टू द ओशन म्हणजे समुद्राकडे. नदी, मला माहिती आहे तू एकाच दिशेने पुढे तुझ्या यात्रेकडे, तुझ्या समुद्राकडे चालली आहेस. जस्ट लाईक मॉर्टल प्राइम, जसं मनुष्याच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा वेळ असेल तर तो हाच असतो, त्याचप्रमाणे तुला देखील माहीत आहे मी कितीही विशाळ झाली, मी कितीही खोल झाली, मी कितीही शांत असली तरी माझं शेवट, माझं डेस्टिनेशन हे समुद्रच आहे. आणि म्हणून आता तू तुझं स्ट्रीम, तुझं वळण जर कुणाकडे घेतलं असेल, तुझं वळण कुणाकडे घेतलं असेल तर ते समुद्राकडे आहे. रिव्हर रिव्हर हेडलॉंग रिव्हर, नदी नदी घाईत असलेली नदी. डाऊन यू डॅश इन टू द सी, डाऊन यू डॅश म्हणजे अतिवेगाने, इन टू द सी म्हणजे समुद्रामध्ये सामावून जाणे. सी दॅट लाईन हॅथ नेव्हर साऊंडेड, त्या समुद्राची खोली कधीही कोणी मापू शकणार नाही आहे, तशीच ह्या नदी त्याच्यात समवल्यानंतर, ही नदी त्याच्यात समवल्यानंतर कधीही त्याची खोलाई मापली जाणार नाही किंवा त्याचा आवाज देखील येणार नाही आहे. सी दॅट सेल हॅथ नेव्हर राऊंडेड, आणि समुद्रात असलेला जो प्रवास आहे तो प्रवास कधीही संपणारा नाही आहे. नेहमी नदी ही समुद्रात येऊन मिळणार आहे आणि तो प्रवास कधीही संपणार नाही आहे. लाईक इटर्निटी, अनंत काळासाठी सगळ्या नद्या ह्या समुद्रात येऊन मिळणारच आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ह्या 4 स्टांझाद्वारा आपल्याला कवयित्रींनी मनुष्याच्या आयुष्याच्या 4 स्टेज दाखवलेल्या आहेत. लहान असताना आपण खूप मजा करतो, तर यूथ असताना, तरुण असताना आपल्या कुठल्या गोष्टीची आपल्याला चिंताच नसते. जेव्हा आपण ग्रोनअप होतो, जेव्हा थोडे मोठे होतो, तेव्हा कदाचित थोडे स्थिर देखील होतो किंवा आपल्या डेस्टिनेशनला मिळवण्यासाठी आपण त्याकडे प्रयत्न करतो. आणि चौथं स्टेज म्हणजे आपल्या आयुष्याचं शेवट, जे नेहमी आपण विचार करत असतो की खूप चांगलं व्हावं आणि त्या डेस्टिनेशनला मिळवण्यासाठी आपण केलेले कामं हे आपल्याला कधीही कामात येतं, हे आपल्याला शिकवून जात आहे ही कविता द रिव्हर.